मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हे शब्द ज्यांच्या लेखणीतून साकारले ते तुम्हा आम्हा सर्वांचेच लाडके विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रजांचा आज जन्मदिवस, अर्थात मराठी भाषा दिन. लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 15वी आणि भारतातील 4थी भाषा आहे. या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम ज्यांनी केलं त्यामध्ये कुसुमाग्रजांचं नाव आपल्याला आदराने घ्यावं लागेल. वयाच्या 17व्या वर्षापासून कुसुमाग्रजांनी बालबोध मेवा या मासिकातून कविता आणि ललित कलेत लिहायला सुरुवात केली. 1942 साली प्रसिद्ध झालेला त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह मराठी भाषेतील अमूल्य ठेवा आहे. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च असा ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे कवी कुसुमाग्रज हे मराठी भाषेतील दुसरे कवी होते. टिळक जसे फुलामुलांचे कवी होते, गोविंदाग्रज जसे कल्पनारम्य प्रणयाचे कवी होते, तसेच कुसुमाग्रज हे एकूणच मानवतेचे कवी होते असे बाबा बोरकरांनी कवी कुसुमाग्रजांबद्दल म्हटलंय. या कुसुमाग्रजांचा प्रत्यक्ष सहवास लाभलेल्या आजच्या काही ज्येष्ठ कवींच्या मुलाखती आता आपण पाहूया. कुसुमाग्रजांचा खूप मोठा संस्कार असा होता की म्हणता येईल समाजामध्ये स्टेजवरून अशी कविता त्यांनी लिहिली. त्याच्यामुळे प्रेम कोणावरही करावं ही कविता केवळ कवी नाही तर मोठे मोठे अभिनेते म्हणत असतात, सामान्य माणसं म्हणत असतात, सगळे लोक त्याची पारायण करत असतात. गवारा नावाची त्यांची कविता आहे, चमचे नावाची त्यांची कविता आहे, पृथ्वीचे प्रेमगीत नावाची कविता आहे. म्हणजे याचं एक गारुड असं होतं की नाटकामध्ये सुद्धा त्यांच्याकडे बघताना कवीने लिहिलेलं नाटक असं पाहिलं जातं. गाईच्या लेकरातील अथांग तारुण्यावर करावं, मोराच्या पिसारातील अद्भुत तावडण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं, ते खडगाच्या पात्यावरती करावं. प्रेम खुणावरही करावं, प्रेम खुणावरही करावं. नटसम्राटमध्ये जे सगळी स्वगत आहे, मग घर देता का कोणी घर, तर हे एखाद्या कवितेसारखं लोकांनी पाठ केलेलं आहे. तर मला असं वाटतं की त्यांच्या साहित्याकडे एका अशा परिप्रेक्ष्यातून बघितलं पाहिजे की एका कवीने निर्माण केलेलं साहित्य, मग ते ललित निबंध असो, नाटक असो, ती कथा असो, ती कादंबरी असो किंवा ती कविता असो. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात जगण्याचा धीर होत नाही म्हणून सहन करतोय आम्ही हे जुनं जागपण, सहन करतोय प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, सहन करतोय अस्तित्वाच्या गाभाऱ्यातील सत्याची विटंबना. आणि मग करुणेचा कटोरा घेऊन उभं राहतो खाल मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दारात. विधात्या, अरे तू एवढा कठोर का झालास? एका बाजूला ज्यांना आम्ही जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विसरतोस. अरे मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळ घेऊन हे करुणा करा. आम्ही खेड्यानी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? आम्ही खेड्यानी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं? कुसुमाग्रज हे फक्त कवी नव्हते तर ते लेखक, नाटककार, समीक्षक, संपादक अशा कित्येक क्षेत्रांमध्ये लीलया वावरणारं व्यक्तिमत्व होतं. कुसुमाग्रजांच्या मते काव्य म्हणजे माणसाने सभोवतालच्या परिसराशी साधलेला संवाद. कुसुमाग्रजांच्या प्रत्येक कवितेमध्ये आपल्याला नाट्य आढळून येतं आणि म्हणूनच त्यांची प्रत्येक कविता केवळ म्हटली जात नाही तर ती सादर होते. एक जिवंत नाटक रंगमंचावरती सुरू आहे असा अनुभव आपल्याला त्यांच्या प्रत्येक कवितेमधून दिसून येतो. ते फिरता बाजूचा डोळे किंचित ओले, सरदार सहा सरसावून उठले शेले, ऋतुभीत टाकले पाय झेलले भाले, उसळले धुळीचे मेघ सात निमिषात, वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. कुसुमाग्रजांनी फक्त प्रेमावर कविता लिहिल्या नाहीत
तर त्यांनी समाजातील प्रत्येक घटकावर कविता लिहिली. जालियनवाला बागेतील हत्याकांड, कोलंबसाचे गर्वगीत, जोगीण अशा कवितांमधून त्यांनी समाजातील प्रत्येक गोष्टीवर आपल्या लेखणीच्या माध्यमातून भाष्य केलं. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे या मताचे ते पुरस्कर्ते होते आणि म्हणूनच कुसुमाग्रज हे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत साऱ्यांचेच आवडते कवी होते. सगळ्या वारकऱ्यांचा जसा सावळा विठ्ठल पंढरपूरला राहायचा, तसे आमच्या कविकुळाचा एक गोरा विठ्ठल राहायचा नाशिकमध्ये. असं नाव होतं कुसुमाग्रज. आणि कुसुमाग्रजांच्या कवितांचा प्रभाव आम्ही तरुण असताना आमच्यावर होताच. आणि त्यांना भेटण्याची जबरदस्त इच्छा असायची आमची. आम्ही त्यावेळी कवितांच्या गावाजवळ हा कार्यक्रम सुरू केला आणि त्याचा एकदा नाशिकमध्ये प्रयोग होता. तेव्हा मी अशोक नागावकर, अरुण म्हात्रे, करे, किशोर आणि पाठक, किशोर पाठक असे आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. वाऱ्यावर येथील रातराणी धुंद, टाकता उसाचे चरण चालवत, परीस म्हणतो आणि तो करतो व्याकुळते. त्या परसामधला एकच दोषी. चित्रासम निशब्द गमे जग, प्रकाश काळोखाचा संगम. चित्रासम निशब्द गमे जग, प्रकाश काळोखाचा संगम. क्वचित भंगते गाढ शांतता, जाता झापून रात्र विहंगम. क्वचित भंगते गाढ शांतता, जाता झापून रात्र विहंगम. मराठी मनाला रतीकडून उपरतीकडे नेणारी आणि अनुरागाकडनं विरसयुक्त वैराग्याकडे नेणारी कविता कुसुमाग्रजांनी. स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई सुप्रभात, स्नेहहीन ज्योतिपरी मंद होई सुप्रभात. काळ्या मेघखंडासल्या किनारती मिळाला, स्वप्नासम एक एक तारागिरे आकाशात. स्वप्नासम एक एक तारागिरे आकाशात. हिरे रात्र प्रकाशाचा सागर, हिरे रात्र प्रकाशाच्या सागरावर काढ सखे गळ्यातील चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात. क्षितिजाच्या पलीकडे दिवसाचे, क्षितिजाच्या पलीकडे दिवसाचे. आमच्या पिढीला सगळ्यात मोठा वारसा मिळाला तो बघा, म्हणजे कुसुमाग्रजांना आधीची संत कविता असेल, बाबू बोरकर वगैरे यांना कुसुमाग्रजांची कविता होती. ह्या सगळ्या साठोत्तर कविता कुसुमाग्रजांच्या. आम्हाला तर 3-3, 4-4 असे संपूर्ण मराठी कवितेच्या गंगोत्रीपर्यंत आम्हाला संपूर्ण वारसा मिळाला. त्यामुळे हा जो कुसुमाग्रजांचा जो धागा आहे तो सुद्धा आमच्यामध्ये आलेला आहे. जशी सूर्याची सगळीकडे किरणं पसरतात, तसं कवीच्या विचारांची सगळी किरणं आहेत ती ह्या सगळ्या विषयांना स्पर्श करणारी पाहिजे. हा विचार कुसुमाग्रजांनी दिलेला आहे. कुसुमाग्रज हे गेले म्हणजे कवी गेला ना तरी कविताची जी पडछाया असते ना ती पडछाया पुन्हा तुमच्या सावलीत दिसेल आणि मग तुम्ही उजळता त्या सावलीमध्ये. कधी नाटक तर कधी कविता, कधी तरलता तर कधी वीरश्री, कधी छंदोबद्ध तर कधी मुक्त छंद. अशा नवरसात कुसुमाग्रजांची लेखणी पारंगत होती आणि त्यामुळेच त्यांची प्रत्येक कलाकृती आजही रसिकांच्या मनावर राज्य करते आहे. शेवटी जाता जाता सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, पुन्हा मधल्या म्हाताऱ्याला फक्त तुझा हात दे. आभाळ म्हणते सावली दे, जमीन म्हणते पाणी दे, माळ्यावरच्या म्हाताऱ्याला फक्त तुझी गाणी दे. कावळा म्हणतो पंख दे, चिमणी म्हणते खोपा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे, माझ्यासारख्या आजोबाला फक्त तुझा पापा दे.